विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रकरण क्रमांक 6 भारतातील लोकसंख्या आणि हा या प्रकरणावरील पहिला व्हिडिओ आहे. भारतातील लोकसंख्येचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेपुढील एक मोठे आव्हान भारतीय लोकसंख्येला मानलं जातं, कारण की भारतीय लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जर विचार केला तर भारताची जी लोकसंख्या आहे ती दुसऱ्या क्रमांकाची आहे, तर चीनची लोकसंख्या ही प्रथम क्रमांकाची आहे. परंतु भूप्रदेशाचा जर विचार केला तर लोकसंख्येची घनता जी आहे ती भारतामध्ये सर्वात अधिक दिसून येते. म्हणजेच आपल्या जवळचा जो भूभाग आहे तो कमी आहे आणि या भूभागावर राहणारी जी लोकसंख्या आहे ती जास्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया भारतातील लोकसंख्या. भारतातील लोकसंख्या तर लोकसंख्या म्हटलं की लोकांची संख्या, आणि जेव्हा लोकांची संख्या मोजली जाते तिला जनगणना असं म्हणतात. आणि भारताची पहिली जनगणना जी आहे ती 1872 मध्ये झाली. परंतु 1881 पासूनचे लोकसंख्येचे आकडे आपल्याकडे येतात आणि 1881 ची जी लोकसंख्या आहे ती 22 कोटीपेक्षा जास्त होती. परंतु 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्या ही 121.02 कोटी एवढी होती. म्हणजे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. 1951च्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर 1951 ची जी लोकसंख्या आहे ती केवळ 36.1 होती आणि ही 121.02 कोटी ही जी लोकसंख्या आहे ती कितीतरी पटीने आपल्याला वाढलेली दिसून येते. तर ही जी लोकसंख्या वाढलेली आहे तर ही 2011 ची लोकसंख्या म्हणजे एक प्रकारे आपल्याला लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे जवळपास झालेला दिसून येतो. आणि ही लोकसंख्या विस्फोटाची जी स्थिती होती ती 2001 पर्यंत होती. तर आता जागतिक लोकसंख्येच्या एकूण टक्केवारीत भारताची लोकसंख्या जी आहे ती 17.5% आहे. म्हणजे जगातली जी लोकसंख्या आहे ती त्यामध्ये भारताची जी टक्केवारी आहे ती 17.5% आहे. आणि जो भारताजवळ असलेला भूभाग आहे, जमीन आहे, किंवा जे भारताजवळ असलेलं जे जमीनचं क्षेत्रफळ आहे ते फक्त 2.4% एवढं आहे. यामुळे आपण असं म्हणू शकतो की भारताची जी लोकसंख्या आहे ती जास्त आहे, अतिरिक्त आहे. आणि जर देशाच्या विकासाचा आपण विचार केला तर देशाचा विकास हा संख्यात्मक व गुणात्मक वृद्धीवर अवलंबून असतो. आणि यामध्ये लोकसंख्येचे मापन राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न इत्यादीचा यामध्ये विचार केला जातो. 11 जुलै 1997 11 जुलै 1987 ला संपूर्ण जगाची लोकसंख्या 500 कोटी इतकी होती. आणि 11 जुलै हा दिवस आपला परिचित आहे. याला आपण जागतिक लोकसंख्या दिवस असं म्हणतो. म्हणजे जगाची लोकसंख्या 500 कोटी 11 जुलै 1987 ला झालेली होती. त्यानंतर लोकसंख्या वाढीतील बदल. लोकसंख्या वाढ कशी झाली, भारतातील लोकसंख्येचा आकार, रचना इत्यादी वैशिष्ट्ये आपण इथे बघणार आहोत. तर पुढील कोष्टकामध्ये लोकसंख्या वाढ कशा प्रकारची झालेली आहे ते दिसून येईल. भारतातील लोकसंख्या वाढ वर्ष दिलेली आहे 1911, 1921 आणि अशा प्रकारे 2011 पर्यंतची ही लोकसंख्या दिलेली आहे. त्यानंतर लोकसंख्या कोटीमध्ये 1911 ची जी लोकसंख्या आहे ती 25.29 कोटी होती. 1921 ची लोकसंख्या 25.11 कोटी होती. अशा प्रकारे यानंतर लोकसंख्या जी आहे ती 1931 पासून 27.9, 1941 ची 31.9 आणि अनुक्रमे ही लोकसंख्या आपल्याला वाढताना दिसते. यामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर सरासरी वार्षिक वृद्धी दर टक्क्यांमध्ये जे दिलेला आहे, किती टक्के लोकसंख्या वाढलेली आहे. या 2 वर्षांचा जर विचार केला 1911 आणि 1921 यामध्ये आपल्याला थोडासा इथे एक फरक जाणवतो की 1921 ते पुढे 1931 पर्यंत ही लोकसंख्या सतत वाढते. परंतु 1911 ची जी लोकसंख्या आहे ती जास्त आहे आणि 1921 ची लोकसंख्या जी आहे ती कमी आहे. जवळपास 18 लाखांनी ही लोकसंख्या कमी आहे. म्हणजेच हे जे वर्ष आहे ते एक विभाजन करणारं वर्ष आहे लोकसंख्येचं, म्हणून याला आपण महाविभाजनाचं वर्ष म्हणतो. तर आपण या लोकसंख्येतील बदलांविषयी
लोकसंख्या वाढीतील बदलाविषयी थोडक्यात माहिती बघूया. जसं की लोकसंख्येतील अत्यल्प घट 1911 आणि 1921 या कालावधीचा जर विचार केला तर ही जी टक्केवारी आहे सरासरी वार्षिक वृद्धी दरातील तर वजा 0.03 वजा 0.03 म्हणजे लोकसंख्या घटलेली दिसून येते. म्हणजेच लोकसंख्या इथे या कालावधीमध्ये कमी झालेली होती. याचे कारणही असे होते कारण की या काळामध्ये कॉलरा, प्लेग, फ्लू, मलेरिया इत्यादी साथीच्या रोगांमुळे लोकसंख्येमध्ये आपल्याला घट झालेली दिसून येते. त्यानंतर महाविभाजन वर्ष, महाविभाजनाचे वर्ष म्हणजे 1921 याला महाविभाजनाचे वर्ष म्हणतो कारण की या वर्षामध्ये लोकसंख्या जी आहे ती घटलेली होती. म्हणजे जवळपास 1911 ते 1921 या 10 वर्षाच्या कालावधीत लोकसंख्येमध्ये घट झालेली होती आणि म्हणून त्याला आपण महाविभाजनाचे वर्ष असं म्हणतो. हे वर्ष 1921 आहे. त्यानंतर सकारात्मक वृद्धी दर 1931 ते 1941 म्हणजे या 10 वर्षाच्या कालावधीचा जर विचार केला तर आपल्याला सकारात्मक वृद्धी दर दिसून येतो. म्हणजे 1931 मध्ये सरासरी वृद्धी दर जो 1% आहे, त्यानंतर 1941 हा 1.3 आहे आणि त्यानंतरही जर 1941 ते 51 पर्यंत जर विचार केला तर हा 1.3 आहे. म्हणजे 1931 ते 41 या कालावधीमध्ये आपल्याला सकारात्मक वृद्धी दर दिसून येतो. त्यानंतर लोकसंख्येत सुधारित वाढ, लोकसंख्येत सुधारित वाढ 1951 च्या पुढे म्हणजे 1971 पर्यंत लोकसंख्येत आपल्याला सुधारित वाढ झालेली दिसून येते. 1971 पर्यंत हा जो वृद्धी दर जो आहे तो 2.2% पर्यंत आहे. तर 1951 ची जी लोकसंख्या आहे ती आहे 36.1 कोटी. त्यानंतर 1971 चा जर विचार जर केला तर ती लोकसंख्या आपल्याला 54.8 कोटी एवढी दिसून येते आणि 1951 चा जर हा विशेष फरक जो आहे तो म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर अनेक सोयी सुविधा भारत सरकारने केल्या आणि त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला देशामध्ये लोकसंख्येत वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर लोकसंख्येचा विस्फोट 1971 ते 2001 चा हा कालावधी बघितला तर लोकसंख्या वाढीचा विस्फोट म्हणतो आपण. इथे अतिरिक्त प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येते. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढली म्हणून याला लोकसंख्या विस्फोट असं म्हणतो. 1971 चा जर विचार केला आपण तर 54.8 कोटी आणि त्यानंतर 2001 चा लोकसंख्येचा जर विचार केला आपण तर 102.7 कोटी. जरी इथे आपण पाहतो की सरासरी इथे वार्षिक वृद्धी दर जो आहे तो कमी जरी असेल पण तरीही लोकसंख्या वाढल्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे प्रमाण जास्त होतं. क्रमांक 6 लोकसंख्या वृद्धी दरात घट. हळूहळू आपण आता इथे बघतो आहे 2001 आणि 2011 तर इथे आपल्याला वृद्धी दरात मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली दिसून येते. आपण इथे 1951 किंवा 1941 चा जर विचार केला तर वृद्धी दर जो होता 1.3% आणि 1911 मध्ये आपण पाहतो की हा वृद्धी दर जो आहे तो 1.4% आहे. म्हणजे लोकसंख्या जी आहे ती कमी झालेली आहे. सरासरी वार्षिक वृद्धी दर जो आहे तो कमी झालेला आपल्याला इथे दिसून येतो. अशा प्रकारे ही लोकसंख्येमधील वाढ जी आहे त्यामध्ये कशा प्रकारचे बदल होत गेले हे इथे आपण अभ्यासलेलं आहे. मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहोत लोकसंख्या वाढीचे सिद्धांत आणि यामध्ये आपल्याला माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत बघायचा आहे. तर थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी An essay on the principle of population या पुस्तकामध्ये, हे पुस्तक 1798 मध्ये प्रकाशित झालं आणि त्यांनी लोकसंख्या विषयीचा सिद्धांत मांडलेला आहे. लोकसंख्या कशा प्रकारे वाढते. तर इथे माल्थस म्हणतात लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते. लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते म्हणजे जसं 2, 4, 8, 16, 32, 64 म्हणजे इथे आपल्याला जी लोकसंख्या आहे ती दुपटीने वाढल्यासारखी दिसते. प्रत्येक टप्प्याला 2, 4, 8, 16, 32, 64 अशा प्रकारे ही लोकसंख्या वाढते. परंतु अन्न धान्याचा पुरवठा हा गणितीय गतीने वाढतो. आता इथे गणितीय गती म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे अन्नधान्याचा जो पुरवठा आहे तो गणितीय गतीने वाढताना आपल्याला दिसून येतो.
म्हणजेच इथे हे दिसते की लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढते, त्या प्रमाणामध्ये अन्नधान्याचा पुरवठा हा वाढत नाही. त्यानंतर लोकसंख्या वाढी संबंधित संकल्पना. तर जी पहिली संकल्पना आहे ती आहे जन्मदर. आता जन्मदर म्हणजे काय? तर एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या, म्हणजे प्रति 1000 लोकसंख्येमागे किती बालकं जन्माला येतात त्यालाच आपण जन्मदर असं म्हणतो. यालाच जननदर सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर मृत्यूदर. जन्मदराप्रमाणे मृत्यूदर सुद्धा आपल्याला काढता येतो. एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या, म्हणजे 1000 लोकसंख्येमागे किती लोक मरण पावतात, तर याला आपण म्हणतो मृत्यू दर. त्यानंतर जीवित दर किंवा याला जीवन जगण्याचा दर सुद्धा म्हटले जाते. जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील फरक. जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक याला म्हणतो आपण जीवित प्रमाण दर किंवा जीवन जगण्याचा दर. तर जीवित प्रमाण दर बरोबर जन्मदर वजा मृत्यूदर आणि यावरून जीवित प्रमाण दर काढला जातो. अशा प्रकारे ह्या लोकसंख्या वाढी संबंधित संकल्पना आहे. जन्मदर, मृत्यूदर आणि जीवित प्रमाण दर. त्यानंतर आपण दुसरा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आपण इथे बघणार आहोत. लोकसंख्येचा सिद्धांत जो आहे तर लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत ए.जे. कोल व ई.एम. हुअर यांनी मांडलेला आहे. तर लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या ग्रंथामध्ये 1958 मध्ये त्यांनी लोकसंख्या संक्रमणाची संकल्पना मांडलेली आहे. लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे कोल आणि हुअर यांनी सांगितलेले आहे. तर या लोकसंख्या संक्रमणाचे 3 टप्पे त्यांनी सांगितलेले आहे. पहिला टप्पा लोकसंख्येतील घटता दर. या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला हे दिसून येते की या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीचे प्रमाण जास्त असते आणि इथे औद्योगिक आणि त्यानंतर इतर विकासाच्या बाबतीत जर विचार केला तर हा औद्योगिक विकास किंवा इतर विकास झालेला नसतो. म्हणजे हा टप्पा जो आहे तो अविकसित आणि विकसनशील देशांना लागू पडतो. आपण 1921 पूर्वीचा जर विचार केला तर भारताची जी स्थिती आहे ती म्हणजे पहिल्या टप्प्यातली दिसून येते. कारण की 1921 मध्ये 1911 पेक्षा लोकसंख्या कमी झालेली होती. 1921 ला आपण महाविभाजनाचे वर्ष म्हणून आताच पाहिलेलं आहे. याचे कारणही असे होते की लोकसंख्या कमी होण्याचे वेगवेगळे साथीचे रोग होते. त्यानंतर लोकांमध्ये निरक्षरता होती, दारिद्र्य होतं, अंधश्रद्धा आणि विशेषतः वैद्यकीय सुविधांचा अभाव होता. आणि त्यामुळे इथे आपल्याला मृत्यूदर आणि जन्मदर जो आहे तो जास्त प्रमाणात दिसतो आहे. आणि हा लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा लोकसंख्येतील वाढता दर. जसं की आपण पाहिलं 1921 मध्ये लोकसंख्या घटलेली आहे. लोकसंख्येतील घटता दर आणि त्याची कारणं पण बघितलेली आहे. त्यानंतर दुसरा टप्पा लोकसंख्येतील वाढता दर. या टप्प्यामध्ये आपण बघतो की जवळपास औद्योगिकरणाला आणि आर्थिक विकासाला देशामध्ये सुरुवात झालेली असते आणि आर्थिक विकासामुळे मृत्यूदर जो आहे तो कमी होताना दिसतो. परंतु जन्मदर जो आहे तो जन्मदर विशेष प्रमाणामध्ये कमी होत नाही. आणि यामुळे काय होते की लोकसंख्या विस्फोट होतो. लोकसंख्या ही वाढत जाते आणि भारताची वाटचाल आता जर विचार केला आपण तर तिसऱ्या टप्प्याकडे आहे. परंतु जेव्हा दुसरा टप्पा होता तेव्हा मात्र भारतामध्ये 2001 पर्यंतचा जर विचार केला आपण लोकसंख्येचा विस्फोट आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे या टप्प्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की मृत्यूदर जो आहे तो कमी होतो, परंतु जन्मदर जो आहे तो विशेष कमी झालेला नसतो. त्यानंतर आपण बघणार आहोत तिसरा टप्पा कमी व स्थिर लोकसंख्या. या ठिकाणी कमी व स्थिर लोकसंख्या साक्षरतेचे प्रमाण जे आहे ते प्रमाण वाढलेले असते. पुरुषांप्रमाणे स्त्रिया सुद्धा खांद्याला खांदा लावून अर्थार्जन करतात, म्हणजे पैसे मिळवितात. त्या सुद्धा नोकऱ्या करतात, वेगवेगळे व्यवसाय करतात अशा प्रकारे. आणि ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते वाढलेले दिसून येते. औद्योगिकरण, शहरीकरण आणि लोकांच्या राहणीमानामध्ये बदल झालेला दिसून येतो. याच ठिकाणी आपल्याला आर्थिक विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो आणि जन्मदर व मृत्यूदर या दोन्हीमध्ये घट झालेली असते. आणि जवळपास भारत हा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला आता इथे दिसतो. अशा प्रकारे भारताच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर आपण भारताची लोकसंख्या ही अतिरिक्त लोकसंख्या असं म्हणतो की भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला होता. भारताची लोकसंख्या ही जगातील लोकसंख्येच्या दुसऱ्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती चीन आहे,
परंतु भूभागाचा जर विचार केला तर आपल्याजवळ फक्त 2.4% भूभाग आहे आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की भारताची लोकसंख्या ही जास्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ इथे तुम्ही ऐकला त्याबद्दल धन्यवाद.